तर मागच्या जे महत्त्वाचे काही 5 मुद्दे मांडले होते त्यातलं एक मी असं म्हटलं होतं की मुलांची शिकण्याची गती वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. म्हणजे मुलाचं शिकणं कुठल्या कुठल्या गोष्टीवरती अवलंबून आहे, तर ते फक्त पुस्तकाशी संबंधित नाही आहे. तर त्याच्या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हणजे 1986 भारतामध्ये पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं, नॅशनल करिक्युलम पॉलिसी, याचा NCF असं म्हणतात. त्याच्यामध्ये 3 कामं दिलेत शिकण्यासाठी शिक्षकांना किंवा पालकांना. ती खूप महत्त्वाची, ती की आहे असं समजू आपण. त्याला पहिला भाग असं आहे की आपण मुलांना शिकवायचं नाही तर मुलांच्या सोबत शिकायचं. सोबत शिकणं म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. काय होतं की आपण सतत शिकवतो ना, त्याच्यामुळे मुलांना शिकण्याची संधी नाही मिळत. सतत शिकवणं, सतत उपदेश करणं, सतत सूचना देणं, सतत सांगत राहणं, त्याच्यामुळे शिकण्याची गती कमी होते. म्हणजे मूल शिकतं कधी की आपण कसं शिकलो तर आपण चुका करत शिकलो. अचानक मग आपल्याला असं वाटतं की आपल्याला सगळं समजतं आहे आणि आपण मग सांगायला होतो की हे कर नको, ते कर नको, इथे जाऊ नकोस, मी सांगतो ते ऐक, आणि गोंधळ होतो. चुका करण्याची संधी मिळते का, हा शिकण्याची पहिली गोष्ट आहे. आणि दुसरं, चुकातून शिकण्याची आपण हिंमत देतो का. हरकत नाही चुकलं तर बघू, कमॉन, आयुष्यात मी पण मार खाल्ला, काही हरकत नाही, तरी पण मी इथपर्यंत आलोच आहे. तुझी पण एखादी चूक झाली ना, काय हरकत नाही, बघूया, काय एकदम महान गोष्ट नाही घडली, एकदम सत्यानाश नाही झाला काय चूक झाली म्हणजे. चुकांना घाबरण्याची सवय मुलांची जे कमी झाली ना, म्हणजे बेसिकली चुकांच्या वेळी आपण मुलांच्या पाठीशी उभं राहिलो ना तर मुलाची शिकण्याची गती वाढते. साधं उदाहरण, आमच्याकडे कधी अननस आणला, पपई आणली, कलिंगड आणलं तर आपण मुलांना कापायला नाही देत, कारण तो वाट लावेल, खराब करेल, तुला काय अक्कल आहे का. आणि तुझ्या वयाचं असताना मी कधी कापलं आहे का. ज्या अर्थी तुझ्या वयाचं असताना मला अक्कल नव्हती तर मग तुला पण ते नसणारच, तर तो आमचाच खानदानमधला आहे, कारण आपण सगळेच वेळेच आहोत. पण आपला मुलगा हुशार असू शकेल हे अनेक पालकांना माहितीच नाही. त्यांना असं वाटतं की तो आपला जीन्स आहे म्हणजे आपल्या सगळ्यात असणार. हा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे हुशार मुलाला मूर्ख पालक मिळणं हा मोठा प्रॉब्लेम. आणि त्यांना असं वाटतं की याला कसं काय कळणार, म्हणजे मला कळत नाही तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे, त्याला कळत आहे ना. अनेक पालकांना माहितीच नाही की आपली मुलं हुशार आहेत. बिलकुल रोकी हा. म्हणजे त्या ना पपई कापायला काय मॅक्झिमम करतो, एकदम ज्यूस तर नाही करणार ना, म्हणजे खाली हापटून फोडणार तर नाही ना, काहीतरी शिकेल ना. कसं कशा प्रकारे कापता येईल बघूया. तर दिस इज इन्व्हेस्टमेंट. म्हणजे महिना समजा $50 इन्व्हेस्टमेंट खर्च करायची तयारी आहे का, तर मुलगा शिकणार. नाही तर पुढे तुमचा आणखी प्रॉब्लेम वाढवून ठेवलेलंच आहे. आपल्या आईवडिलांनी केली नाही इन्व्हेस्टमेंट, आपण किती मार खाल्ला, मग तोच माझ्या मुलाने खावा अशी कशाला इच्छा पाहिजे. आपण बदलू ना. म्हणजे अनेक पालक असं म्हणतात की आमच्या मुलाला सुधरवा. हे डोक्यातून काढा. मी मागे सांगितलं होतं की आपण विंडो 95 आहे आणि पालक विंडो 95, मुलं विंडो 7 आहेत. मुलं ऑलरेडी बदललेली आहे, नवीन वर्षन आहे. मुलांना बदलवा शक्य नाही, ते नवीन वर्षन आहे. बदलायचं असेल तर पालकांनी बदललं पाहिजे, नवीन गोष्ट अपग्रेड करून घेतली पाहिजे. तो बदलणं हमे आहे. म्हणजे काही पालक तर असं पण विचारतात हिंमत करून, तो माझ्या मुलाचे टक्के कसे वाढवू. म्हणजे त्या मुलामध्ये सेटिंग आहे का. हा चगरी पाठवून द्या, तिचा मणका उघडा, तिसरा वरती खाली केला आणि 2 नळ घाला, 20% वाढते. आणखी किती वाढवायचे. वाढवू म्हणजे ती काय खताची फॅक्टरी आहे का. म्हणजे अक्षरशः मी वैतागून एका पालकाने सांगितलं, सकाळी दुधातून ना मुलाला युरिया वगैरे देऊन बघा टक्के वाढतात. वाढवू म्हणजे ते काय खत आहे का ते. असं वाढवणार कसं काय टक्के. म्हणजे अभ्यास कसा करू नये, टक्के वाढवा. म्हणजे पंप मारायचा का, किती प्रेशर पाहिजे टक्क्याचं.
आमच्या इथे तर अशी पद्धत आहे की मुलगा 10वीला असेल तर आई वगैरे एक महिना सुट्टी घेते. टक्के नाही वाढत, आईचं वजन वाढतं. सुट्टी घेऊन वाढत ना, आता सुट्टीच घ्या तर काय ते खायला करूया, मग नाश्ता करूया, मग अमुक करूया. म्हणजे आणि आता मी काय नेहमी दुपारी झोपत नाही, आजच जरा वेळ झोपते. एक महिना सुट्टीवर सुद्धा टक्के वाढले नाहीत. टक्क्याच्या सुट्टीचा काय प्रश्न आहे, बाळका नोकरी सोडतील, मुलगा पहिलाच येईल मग एकदम. सुट्टी काहीतरी आपल्या डोक्यात कल्पना केलेल्या असतात. तर बेसिक हे आपण काढून टाकू. तर शिकवायचं नाही हा, सोबत शिकायचं, सोबत. दुसरी गोष्ट आपण त्याच्या सेकंड सेगमेंटला घेणार आहोत, सोबत शिकण्याच्या पद्धती काय आहेत ते घेणार. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण सगळेजण खूप मध्यमवर्गीय होतो, लहानपण खूप गरिबीमध्ये काढलं, खूप झगडलो, आणि आता आपण प्रदेशामध्ये येऊन झेंडा लावला. याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन आहेच. पण हे तुमच्या मुलांना किमान जर रोज 20-1 वेळा ऐकावं लागत असेल तर त्यांना खूपच त्रास होतो ना. त्यांच्या ह्याच्याशी काही संबंध नसतो. कारण आपल्याला हे सांगितल्याशिवाय चैनच नाही पडत आमच्या लहानपणी. तर मुलाचं काय ठीक आहे, मी काय करू. समजा मुलाने जीन पॅन्ट काढली आणि टाकून दिली की झालं आपलं लगेच. आमच्या लहानपणी आम्हाला पॅन्ट नव्हती, मी 10वीमध्ये पॅन्ट घेतली, तर तो तुमचा प्रश्न आहे. मुलं भयंकर पकून जातात, त्यांना असं वाटतं यांची बी नेहमीची सीडी चालूच आहे, हे संपतच नाही. आमचाही पंखा नव्हता, आमच्यावर फ्रीज नव्हता, आता तो तुमचा प्रश्न आहे. मुलांना एवढंच वाटतं की तुम्ही घ्यायचा होता, मी काय करू तुम्ही नाही घेतला तर. तू आता मला असं बोलतोस, मी माझ्या वडिलांना कधीच बोललो नव्हतो. तर मुलाला एवढंच कळतं की आपले वडील लहानपणी बावड होते, मोठेपणी सुधारती. एवढं बोलतो, मी तर बोलू शकतो, माझे बाप अगदीच म्हणते जाण्या होता. तर हे बोलून मुलं अजिबात इम्प्रेस नाही होत, तर तुमची दया येते. तर की वाटते की अरे रे आपल्या वडिलांचे लहानपणीचे जामच प्रॉब्लेम आहे, बाहेर त्यातून पडले नाहीये, आय शुड हेल्प हिम. फक्त काय असतं प्रॉब्लेम की मुलं अशक्त असतात आणि पालक सशक्त असतात, म्हणून ते असं मोकळेपणाने बोलू शकत नाही की बाबा तुमचा खूपच प्रॉब्लेम होता, असं नाही बोलू शकत. तर एवढंच कळतं की ह्या माणसाच्या नादाला फारसं लागू नये. त्यांनी माझं लहानपण चालू केलं की हां नेहमीची DVD चालू झाली. हे सगळं ना मुलं आम्हाला शाळेत सांगतात. आता बघितलं की नाही कसे प्रश्न विचारले, मग बरोबर सगळ्यांची माहिती कळली की कोण कोण पालक घरी दम देतात, मारतात. म्हणून विचारलं की मार खाल्ल्यावर शिकतो असं कोण कोण म्हणतं, असं मुलं आठवत. अच्छा हे पालकांमध्ये अजून खुमखुमी शिल्लक आहे, सुधारे. बिलकुल बदली हा, बिलकुल बदली. कारण मुलं डबल एजंट असतात. घरातल्या गोष्टी शाळेत, शाळेतल्या गोष्टी घरात. ज्या तिथं शाळेतल्या गोष्टी तुम्हाला घरी येऊन सांगतात त्या ते हमखास घरातल्या गोष्टी त्या शाळेत सांगतातच. फक्त लक्षात ठेवा, जान बचाना आहे तो अजून वेळ आहे. म्हणजे आमच्या शाळेतला मुलगा म्हणाला की आम्ही मॉलमध्ये गेल्यानंतर पिझ्झा खातो तेव्हा कधीही वडिलांना घेऊन जात नाही, कधी सुखाने कधी खाऊ देत नाही. 150 रुपयाचा पिझ्झा खायचा काय गरज आहे का. आमच्या लहानपणी आम्ही 10 रुपयामध्ये मिसळ खायचो. हे पिझ्झा तोंडात कोण लागतो खाताना. ही काय तुम्हाला मस्ती आली आहे तर तुम्ही खाऊ नका ना. मग जिथे 10 रुपयाची मिसळ मिळेल तिथे जाऊन काय कुठेच मिळणार नाही, उपाशी मारायला लागेल. म्हणजे तुमच्या लहानपणच्या गोष्टी आता विकणं बंद करावं असं मला वाटतं. ते दुकानं आता बंद झाली तर बरं. तर तुमच्या लहानपणच्या गोष्टी गंमत म्हणून सांगितली ना तर मुलांना इंटरेस्ट आहे, तुलना म्हणून नाही. म्हणजे मी असं केलं म्हणून तू कर हे डोक्यातून काढा. बिलकुल त्याचा फार मुलांना त्रास होतो. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग तुलना करणं आणि लेबल लावणं. लेबल ऑलवेज रिमेंबर, ऑलवेज. मागच्या पण मी हा मुद्दा सांगितला, पुन्हा अगदीच थोडक्यात सांगतो मी तो मुद्दा की माझ्या पाठीवरती ना खूप लेबल आहेत की मी चेंगटच आहे, मी बावटच आहे, मला कुठलं कामच येत नाही, दर उभंच राहते, तर लोकांकडे घेत नाही, बोलताच येत नाही, अमुकच येत नाही, तमुकच येत नाही. आपण मराठी माणसांना काय करता येत नाही ह्याच्याकडे एक मोठी यादी आपल्याकडे असते. तुम्ही कधी बघितलं का आपण कोणाच्या घरी गेलो आणि त्याचे पालक असं म्हणतात का माझ्या मुलाला हे चांगलं येतं, असं ऐकलंय कधी.
कधीच नाही. त्याला हेच करायला नको, अभ्यासच करायला नको, मराठीच करायला नको, पोळी भाजीच खायला नको, चामच खायला पाहिजे, आम्हीच करायला पाहिजे, मग भुंकतच राहायचं. मग तुला काय चांगलं येतं ते मग आम्हाला काय माहिती आहे. बाकीची यादी करायला तुम्हाला वेळ आहे का? खूप वाईट वाटतं. आणि आलेला पाहुणा काय असतो तो तुमच्या होम पिचवर असतो ना, तुमचं बोलू शकत नाही. आपल्याला चहा मिळणार नाही, कशाला वाद द्यायला. शक्यतो मुलांविषयी चांगलं बोलायचंच नाही, अशी एक पद्धत आपल्याकडे, म्हणजे खानदानी पद्धत. तर आपल्या सगळ्यात भीती कुठली असते माहिती आहे? मुलांचे लाड केले तर आणि ते डोक्यावर बसले तर त्यापेक्षा नकोच. आणि माझे कोणी गेलेत का नाही, मग मी का मुलांचे करू? आमच्याकडे अशी पद्धतच नाही. म्हणजे मी तर गेलो खड्ड्यात, सोबत मुलाला पण घेऊन चाललो. तर रुकिया लेबल लावल्यामुळे सगळ्यात वाईट गोष्ट जी होते की मुलाचा आत्मविश्वास कमी होतो. प्लीज स्टॉप इट, प्लीज. आजपासून काय करता येईल ते मुलाला सांगायला शिका. काय करता येत नाही हे त्याला कळलेलंच आहे. पण आपण ती लेबलं लावलीत ना, जी माझ्या पाठी आहेत ना लेबलं, मी चेंगटच आहे, बावडच आहे, अमुकच आहे, तमुकच आहे, ही सगळी लेबलं ना मी नंतर जपून ठेवतो. आणि मग मला मुलं झाल्यानंतर ती सगळी लेबलं बाहेर काढतो. आणि आमच्या खानदानची युद्ध परंपरा समजून ते मी माझ्या मुलांना लावायला सुरुवात करतो. कमी जो राग कोणावर काढणार? मग देवाने आपल्या मुलं कशाला दिली आहेत? आपला राग काढायलाच की नाही. मग तू पण कसला तर तुला पण हे येत नाही, तुला पण येत नाही, हे नाही, बरं झालं. काय थोडं कठीण आहे, थोडं ट्रिकी आहे, पण जमू शकेल. काय येत नाही ना हे सांगूच नका मुलांना. खूप त्रास होईल ना, जिभेला खाट सुटेल, अंगाला कंड येईल, असं सांगावं असं भयंकर किंवा येतील आतमध्ये. काय येतं तेच सांगा. प्रचंड फरक पडतो, प्रचंड. जेव्हा मी शिक्षकांशी बोललो तर मी शाळेत शिक्षकही होतो, तर मी कधीच कुठल्या मुलाला असं म्हटलं नाही की तुझं चुकलं, तुला येत नाही. कधीच. 2 अधिक 2 तरी 5 काढलं ना उत्तर, तर मी सांगायचो की तुझं उत्तर वेगळं आहे, काहीतरी चुकले नाही, तुझं उत्तर वेगळं आहे, जमणार ना तुला, शिकून घे बरं याच्याकडून. मग मुलगा म्हणायचा हा हे सर अतिरेकी नाहीत, दहशतवादी नाहीत, एकदम अंगावरती वस्कन येत नाहीत, एखाद वेळेस हे बरे असू शकतील. मग तो खोटेपणा नाही करत, तो आणखी सुधारण्याचा प्रयत्न करतो. आणि मग येऊन म्हणतो की हा सर मला कळलं 2 अधिक 2 4, तुम्ही बोललात ना मला जमणार, मला जमलं, आणखी का नाही गणित. बिलकुल हे होणार. त्याने 2 अधिक 2 5 केलं. मी म्हटलं तुला गाढवा एवढं पण येत नाही का? बापासून मी रक्त आठवतं काय, अमुक काय, सगळ्यांना कळलं, वा 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 वा, तो पुन्हा माझ्याकडे येईल दाखवायला. मग हा डेंजर माणूस आहे, ज्याला आवडणारं उत्तर घेऊन गेलं पाहिजे. आधी पहिल्यांदा बघूया कुठलं आहे, टॅली करून नंतर काहीतरी कॉपी करून. ह्या माणसाचा काही भरोसा नाही. बदललं आपल्याला पाहिजे. आपलं लहानपण ज्या वातावरणामध्ये गेलं ना त्याच्यापेक्षा वेगळ्या वातावरणामध्ये आपण मुलाला न्यायचं आहे. बाल संगोपन, बाल मानसशास्त्र हे शास्त्र आहे आणि ते समजून घेतलं पाहिजे. म्हणजे माझा मुख्य भर त्याच्यामध्ये की हे तंत्र काय आहे, छोट्या छोट्या ट्रिक्स काय आहेत की ज्याच्यामुळे मुलाची शिकण्याची गती वाढेल. जर मला पुन्हा पुन्हा कोण चेंगट आहे म्हटलं ना तर मग मला असं वाटतं की मी चेंगट आहे ना, मग मी चेंगटासारखंच वागेन. कारण तूच म्हणतेस ना मला मी चेंगट आहे, आईच म्हणते ना, बाबाच म्हणतो ना, मग मी आहेच. आणि मग आपली शापमाने खरी झाली म्हणून आपला अधिक आनंद होतो. मग वडील म्हणतात नुसता चेंगट नाही आणि मूर्खही. पण आहा हा आता मूर्ख सुद्धा, चला आता मूर्खासारखे वागूया. वडिलांनी सांगितलंय पितू देवो भव. काय वागू नको पेक्षा कसं वाग सांगा. होणारा अमेझिंग बदल बघा. स्वतःच्या घरी करून बघा ही गोष्ट.
इट हेल्प्स लॉट. आपण खूप वेगळ्या प्रकारातून वाढलो. मला असं वाटतं त्याच्यावर खूप नुकसान झालं आपलं. किमान आपल्या मुलांचं नको व्हायला. बिलकुल हम बदले तो बच्चे बदले. लेबलचा हा जो तोटा आहे की तुम्ही ते जर मागे टोचत राहिलात तर ते सतत डोक्यामध्ये भिंत आणि मुलगा बंडखोर होतो आणि तसं वागतो. एक साधं उदाहरण मी मागच्या सांगितलं, पुन्हा सांगतो की पहिलीतला मुलगा आहे, 6 वर्षाचा मुलगा आहे. पाहुणे आले त्यांच्या पुढे चहाची गब्बशी आपण आणून ठेवतो आणि त्या मुलाने ती गब्बशी उचलली आतमध्ये न्यायला आणि ती अशी हल्ली. तर आपण काय म्हणू सांगा? गब्बशी उचलली आणि हल्ली, काय म्हणणार सांगा ना, मला ऐकू येतं. जपून आणखी ही दर पाडशी थोडं धन्यवाद पडली. पहिला शब्द काय तो फुटेल. तू सांगितलं ऐकतो ना, तुम्हीच बोललाय फुटेल पण डुम. मग आपण खुश होतो, गाढवा बोललो नव्हतं फुटेल. मग ते पालक कवी वगैरे असतील ना, छोटे कवी, तर ते मुलाला आणखीन पकवतात. साधी गब्बशी सांभाळता येत नाही, जीवनात काय करणार? जीवन त्याच्या बेलिंगच्या पुढे काय माहीत नसतं. त्याला एवढंच कळते की या वडिलांच्या नादाला लागू नये, ते काय बोलतात ते कळतच नाही. जीवन काही जण पैशामध्ये बोलणारे असतात. आपला 6चा सेट होता, एकाची वाट लागली, आता पुढचा सेट. तुला काहीच करत सेट बी मुलगा काय असं म्हणते का मग सेटच्या बाहेरची गब्बशी द्या, ती फोडतो. असं आपण फोडशील का बोललो माहितीये का? नीट कशी ठेवशील हे शिकवलं नाही म्हणून. लक्षात घ्या, जबाबदार मी असतो. मी जर शिकवलं असतं की कपाच्या खाली एक लहानसा गोल आहे, त्यापेक्षा मोठा गोल त्या बशीमध्ये आहे, कप त्या बशीत ठेवला तर कप हलत नाही. हात समोरासमोर धरले तर कप बशी हलत नाही. मी तर पुन्हा शिकवी ना. असं होतं कधी कधी चूक. मुलांच्या अपयशात वाटेकरी व्हायला आपण तयार नसतो. इकडे प्रॉब्लेम. मुलगा पास झाला तर शाळेमधले पालक घरी पेढे घेऊन येतात. पेढे पास झाला होते काय सांगतात माहिती का? सर आमचा मुलगा पास झाला 98%, कारण माझी आई शिक्षिका आहे आणि हिचे वडील वकील आहे. तर काय संबंध आहे? म्हणजे काय माझ्या आईचे आणि त्याच्या वडिलांचे DNA गेले का याच्यामध्ये? म्हणजे आणि काय अभ्यास नाही केला. सर पेढे घ्या. नापास झाला होती म्हणतात, सर माझा मुलगा नापास झाला. साहजिकच आहे, कारण माझी आई शिक्षिका आणि हिचे वडील वकील. आयुष्यात काय करणार दुसरं असं बोलणार? नापास झाला तर कुठलाच पालक असं म्हणत नाही माझा मुलगा नापास झाला घरी येऊ ना. आम्ही नापास झालेल्या आणि कमी झालेल्या पालकांची वेगळी वर्कशॉप घेतली. पण पालक म्हणतात हा नापास झाला, हा गधडा, मला अभ्यास करायला नको, एवढे पैसे खर्च केले, क्लासला घातलं, टी शर्ट आणला, सायकल आणलं की नाही, सगळं त्याच्याकडून ऑडिट करून घेतात किती पैसे खर्च. तर असं वाटतं की अधिक पैसे खर्च केले तर आणखी पर्सेंटेज वाढले असते. मला मुद्दाम म्हणते तुम्ही किती किती आणले टी शर्ट? एकच 5 आणायचे होते, आणखी पर्सेंटेज वाढले असते. एका टी शर्टला एवढे, तर मग किती पर्सेंटेज वाढतील? तो नापास झाला तर त्या पाठीशी आपण उभं राहायला पाहिजे. कमी मार्क पडले तर आपण असं म्हटलं पाहिजे की चूक होऊ शकते, आपण शोधून काढू, आपण बाईंना भेटूया का, कोणाची मदत करूया का, काय करूया. मैं हूं तुम्हारे साथ, तर मुलगा पुढे जाईल. पालक उलटच सांगतात, हा एवढे कमी मार्क, तू माझ्या तोंडाला काळं फासलंस, तोंड धुवा. फेअर अँड लवलीवर पण मिळतं, 21 दिवसात दोरे पण चोपडा रोज सकाळ संध्याकाळ. काही पालक म्हणतात आता बाहेर कोणाला तोंड दाखवू, कुणालाही दाखवा. ह्यांचं तोंड मला कोण बाहेर थांबलंय? हे कोण देवानंद आहेत का की बाहेर 10 माणसं थांबले, तो तुमचं तोंड बघू तुमच्या काय
मला कसं फालतू प्रश्न विचारतात, सर कोणाला तोंड दाखवू, कोणालाही, मला दाखवलं ना किती उघडतो उगाच काय. काही पालक तर त्याचा प्रश्न खानदानशी जोडतात, खानदान. म्हणजे आपल्या घराण्यात एवढे कमी मार्क कुणाला मिळाले नव्हते, मी म्हटलं आता सुरुवात झाली असेल. खानदानचे काय नियम आहेत का, त्यांचे मार्क वाढतच जाणार, 100च्या नंतर मोठा प्रॉब्लेम निर्माण होईल, पुन्हा 1 पासून सुरुवात. खानदानचं काय संबंध आहे. शक्यतो आपल्या अंगाला अपयश न लागू देता त्या मुलाच्या डोक्यावर काय मारता येईल. फिजिक बदलणं आपल्याला सुरू करायला. आणि कौतुकाचं जे म्हटलं तर आपल्याला जी भीती आहे की मुलांचं कौतुक केलं किंवा लाड केले तर ते डोक्यावर बसते. जनरेट सर्व मराठी माणसामध्ये 99.99% सर्व मराठी माणसांना असं वाटतं की आपल्याकडे मुलांचं कौतुक करणारा प्रकार नसतो. आपण एकमेकाचं करत नाही ना, करतो का कधी. चांगलं बोलल्याचं ऐकलंय एकमेकाविषयी, बा तुमचा शर्ट छान असं आपण म्हणतो का, कशाला काय गरज आहे, हे मला बोललेत का, नाही मी कशाला बोलू. पण हे मला बोलले असेल तर मी लगेच कशाला म्हणेन, 2 वर्षांनी म्हणेन. काय जिंदगी पडली आहे. शक्यतो तिरकेच विचार करतात, तिरके. शर्ट चांगला म्हणण्यापेक्षा अरे वा चायनाचं दिसतोय माल, चांगलं बोलायचंच नाही. आज एकदम फ्रेश दिसतं असं कधी मला एकमेकाला म्हणतात का, नाही हे काय चेहरा उतरला काय झालं, म्हणजे शक्यता त्याला आत्मा कशा होती तुमच्यापेक्षा मीच फ्रेश कसा आहे हे दाखवतो. काय चेहरा असा झालाय, अरे काय काय नाही नीट नाही, काय वेगळंच वाटतोय, उगाच आपली एक काडी उडायची. म्हणजे वा छान सुंदर हे शब्द आपल्याकडे अमराठी शब्द आहेत. अगदी जीवाला तर आपण काय म्हणतो, ठीक आहे झालं तपास, तर पुन्हा 6 महिन्यांनी हा शब्द पुन्हा आहे. आपण म्हणतो का मुलांना वा छान सुंदर, अरे वा हुशार, नाहीच. डोक्यावर बसला तर. म्हणजे मुख्य भीती काय असते, आपल्याला लहानपणी कुणी म्हटलेली नसल्यामुळे आणि ते कधी कुणाला म्हणत नाही. आपण बदलू. मुलाचं कौतुक करायचं नाही, सहमत. मुलाच्या कामाचं कौतुक करायचं. तू चांगली भाजी निवडतोस, तू चांगला अभ्यास करतोस, तू चांगले बूट पॉलिश करतोस, तू चांगली इस्त्री करतोस, मग तू ते काम अधिक चांगलं करायला लागतो. तू चांगलं आहे असं मी नाही म्हटलं, पण तुझं हे काम चांगलं आहे त्याची मी दखल घेतोय. मग तुला असं कळतं की ह्या माणसाला माझ्या कामाची कदर आहे, मी आणखी पण 2 चांगली कामं केली तर एखाद वेळी ते चांगले असं म्हणू शकतील. नुकतेच ते काम्याच्या कार्यक्रमावरून आले असेल तर नक्कीच म्हणतील. हळूहळू तुला वाटेल ना. बिलकुल बदले. शेवटचा मुद्दा सांगतो 2 आणि मग आपण थोडा पुढच्या भागाकडे जाऊ. एक म्हणजे तुम्ही घरामध्ये भाषा कुठली वापरता याच्यावरती मुलाचं शिकणं अवलंबून आहे. तुम्ही आज्ञार्थी भाषा वापरता का विधानात्मक भाषा वापरता. तुम्ही पाणी आण, TV दे, रिमोट दे, अभ्यासाला बस, आंघोळी द्या अशी भाषा वापरता का आंघोळी जाशील का, रिमोट देशील का, पाणी देशील का असं भाषा वापरता. प्रचंड फरक पडतो, प्रचंड. ज्यांच्या घरामध्ये जा कर आवाज वाढत होतो ना, ती मुलं नेहमी तोंड खाली आणि कान वरती करून उभी राहतात अशी. पण बोलायचं नसतात ना, आदेश ऐकायचा असतो. सुरुवातीला असं विनंती होतं, जा मुलीला कर, पहिल्यांदा होतं जाशील का, 2दा होतं, TV बंद कर आता जा, तरी होतं. मग शेवटी आज्ञार्थी येतं. नाही इथं नाही यावं का असा प्रश्न मला विचारा नंतर. इथं म्हणजे आम्ही ठरवून टाकलं माझी लिमिट एवढीच आहे, मी 3 तास ऐकून घेतो, 4थ्या वेळी माझं प्रेम संपतं. काय करणार, एका मर्यादेपर्यंत सांगून मर्यादा वाढवा. प्रेमाला मर्यादा असते का. मी जसं म्हटलं मी रोज फक्त 7 ते 6 तास प्रेम करतो, 6 नंतर मी सही अजिबात नाही. 6 काय अजून तर आपण सॉलिड प्रेम. मी फक्त 3दा प्रेमाला सांगतो
म्हटलं बाय बाय बाय. नंतर म्हणतो आम्ही बंदूकच आपण आपली लिमिट तेवढीच द्या, लिमिट वाढवा. मला ह्या गोष्टीच मला लक्षात नाही येत. असं ठरवून नाही करता येणार ना. काही जण असे विचारतात मुलावर किती प्रेम करावे, किती म्हणजे परिमाण आहे का, 1 लिटरवर करा बुवा. अमर्याद. जेव्हा माझी भाषा बदलते ना तेव्हा माझा ॲटिट्यूड बदलतो. मुलांना प्रेमाचीच भाषा कळते. प्रेमानेच जिंकून घेऊ शकतो, शिक्षा करून नाही, ओरडून नाही, कदापिच नाही. शिक्षेचे 2 महत्त्वाचे लॉस. एक म्हणजे जेव्हा मी शासन करतो, ओरडतो, तर माझी बॉडी लँग्वेज बदलते. म्हणजे मीच माझ्या मुलावरती ओरडणार, डाफरणार, शिक्षा करणार, तर ब्लड प्रेशर कुणाचं वाढणार आधी? 2 गोळ्या जास्ती कोणाला घ्यायला लागणार? मुलं घेतात का? वडिलांनी शिक्षा केल्यानंतर बीपीच्या गोळ्या? माझं ब्लड प्रेशर वाढणार, माझ्या डोक्यातलं मला मेंदूची रसायनाची क्रिया बदलणार, मला भयंकर त्रास होणार, मला फ्रस्ट्रेशन येणार, माझ्या हाताला खात सुटणार. बरं मारून लगेच मुलगा सुधारतो का? 2 कानाखाली आवाज काढतो आणि मुलामध्ये तात्काळ सुधारणा झाली. असं कधी झालंय का? मग मला माझा राग नियंत्रित करण्याच्या पद्धती शोधल्या पाहिजे. तो सिंपल. मी ABP माझा म्हणजे आता पूर्वीचा स्टार माझाला आम्ही कार्यक्रम करायचो. गेली 3 वर्ष मी लाईव्ह शो करत होतो पेरेंटिंगमध्ये, मुलांच्या विश्वास. तुम्ही जर गुगलवरती राजीव तांबे नाव टाईप केलं तर माझे 41 व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील स्टार माझ्याचे. तर एकाने याचा प्रश्न विचारला, शिक्षेवरनं आमचा तो एपिसोड शिक्षेवरती होता. त्या पालकांनी हिंमत करून असा प्रश्न विचारला की लहानपणी मी भरपूर मार खाल्ला, भरपूर, तर माझं काय बिघडलं? मी आता IT मध्ये इंजिनियर आहे. IT मी म्हटलं बरोबर आहे एकदम, म्हणजे मी सहमत आहे. पण 40 वर्षापूर्वी तुम्ही ज्या मार खात होतात तर तुमच्या मनामध्ये असे विचार होते का, बाबा माझ्या आणखी 2 कानफटात पेटवा, मला IT मध्ये जायचं आहे, आणि आई मला 2 लाथा घालतेच का? तेव्हा वडिलांमध्ये कुठले विचार होते? जो माणूस मारत असतो आणि जो माणूस मार खात असतो, दोघांची चित्तवृत्ती पूर्ण बदललेली असते. मार खाणारा कधीही विचार करत नाही की हे माझ्या भल्यासाठी असो, ह्यातच मला माझं उद्याचं उज्ज्वल भवितव्य दिसत आहे. आहा हा, काय या माराची गोळी काही वेगळीच आहे. मी आता कुठे जाऊ? IT ला जाऊ का हार्डवेअरला जाऊ? हा मार कुठला असेल बरं? मार खाणाऱ्याच्या मनामध्ये सूड घेणे ह्याच्या व्यतिरिक्त कुठलीही भावना येत नाही. आणि मारणारा माणूस राग नियंत्रित करू न शकल्यामुळे मारतो. 2 + 2 5 केले आणि मी त्या मुलाला 2 तास मला तर तो म्हणे का, हा कळलं, 2 + 2 4, धन्यवाद सर, आता मी पुस्तकाकडे कधी गो सोडवायला, असं म्हणेल. काय नालायक माणूस आहे, असंच म्हणत नाही. आहा, तुम्हीच माझे भाग्य विधाते सर. मारामुळे दरी निर्माण होते, शासन केल्याने दरी निर्माण होते, आणि मग मुलाची शिकण्याची गती कमी होते. राग आला तर मला पुन्हा पुन्हा डोकं शांत ठेवलं पाहिजे आणि मला असं विचार केला पाहिजे की मला का राग येतोय, काय माझा प्रॉब्लेम आहे, मी कुठे कमी पडतोय, का मी नाही समजावून सांगू शकत आहे. जेव्हा जेव्हा शिक्षा करायची इच्छा मनात निर्माण होईल तो एक वाक्य मनामध्ये आठवा की ज्यांच्यावर मी नितांत प्रेम करतो त्यांना मी शिक्षा करू शकत नाही. मग माझ्या आई वडिलांवरती प्रेम आहे, त्यांना देतो का मी 2 कानाखाली, काही तुझ्याशी खूप प्रेम वाटते, एकच जरा जवळ. प्रेम आहे हो. मी कुठे कमी पडतोय म्हणजे माझ्या मुलाकडून अपेक्षा खूप आहेत म्हणून मी शासन करतोय. लक्षात घ्या, मुलांकडनं अपेक्षा असणं हे गैर नाही, तसा हट्ट असणं हे गैर.
निरपेक्ष होणं ही तर अंतिम गोष्ट झाली. पण आत्ता आपण थोडं आध्यात्मिक पातळीवरती नाही जाणार, पण किमान माझ्या अपेक्षा आहेत त्याच पुऱ्या व्हायला पाहिजेत असं डोक्यातून काढा. त्या मुलाला काय पाहिजे, आर यू रियली कंसर्न फॉर द चाइल्ड. बिल्कुल अंदर जल रहा है की तो बच्चा सीखे, तर तो मूल शिकणार. ओरडून डाकून शिक्षा करून नाही. तो मुलगा शिकत नाही म्हणून मी व्यथित होतो का, मला वाईट वाटतं का, माझा जीव जळतो का त्या मुलासाठी, तर तो मुलगा शिकेल. ते पक्क डोक्यात ठेवा. शासन करून नाहीच, ओरडून नाहीच, आणि आज्ञार्थी भाषा वापरून तर नाहीच. ते नितीन म्हणतो ते बरोबर आहे की 3दा 4दा, पण मी असं म्हणेन की आणखी 1000 वेळा. जेव्हा माझ्यातलं प्रेम त्या मुलाला समजतं ना, त्या क्षणी त्या मुलाची बदलायला सुरुवात होते. ते मी जाणवू देत नाही, तिथे गडबड होते. तर असं असू शकेल की ते प्रेम तुम्ही अनुभवलं नसेल, त्यामुळे तुम्हाला तो जाणीवच नसेल. पण आता मला बदललं पाहिजे, बिकॉज द चाइल्ड इज माय हार्ट. बिल्कुल अंदर बच्चा जग रहा है क्या, तब वो बच्चा. म्हणजे बदलाची सुरुवात मला माझ्यापासून करायला. म्हणजे हा हात मारण्यासाठी नाही, पाठीवरती ठेवणार का, फिरवणार का. ते मागच्या मी उदाहरण दिलं की मी तर म्हटलं मुलाला की जेव, आणि मुलगा म्हणाला मी जेवत नाही, मी नाही जेवण. तर पहिलं वाक्य असं येतं की सांगतोय ना मी, उलट बोलतो काय. म्हणजे मी घरात ठरवलं की मी जे बोलतो ते सुलट, आणि हा बोलतो ते उलट, हे मीच ठरवतो. मग आपण काय म्हणतो, आवरून ठेवायला पाहिजे म्हणून जेव. जेवायची वेळ झाली ना आता, पुन्हा नंतर पसारा करणार. आता मला बाहेर जायचं म्हणून जेव, गटरात टाकायला लागेल म्हणून जेव. म्हणजे बाकी कुठली हालचाल काय. मी असं विचारलं पाहिजे तू जेवणार नाही का रे, मगाशी काय खाल्लंस का, पोट बिघडलंय का, गोष्टी सांगू का, नंतर जेवशील का. तरी पण तो नाही म्हणाला ना, तर सांगा ना तू जेवलास तर मला बरं वाटतं. जेवणार अरे कन्सर्न त्याच्या जेवणाशी कन्सर्न आहे का माझ्या आवरावर, आता जेवायची वेळ, आता मला उशीर होतो, मला तो उलटं बोलतो. जे नेहमीचीच नाटकं हे मी आजच बघत नाही आहे. निघाण्याचं नाला कुठे जायला नका द्यायला करते, जेवण बरा दिसतोय माणूस, जेवूया. समजा आपण तलवार करून स्वाभिमान, अभिमान, अस्मिता बिस्मिता, तो प्रॉब्लेम निर्माण होतो. बिलकुल बच्चों से लगे रहे तो जेवे. म्हणजे चुका करण्याचं स्वातंत्र्य लक्षात घ्या. खूप वेळा आपण ना मुलांवरती विश्वास टाकायला कमी करतो. प्रामाणिकपणे आपलं असं वाटतं की त्याला काय येणार, त्याला काय माहिती आहे, हा काय करणार आहे, जी नेहमीचीच नाटकं. आणि मागचं काय झालं होतं, आपल्याला पूर्ण हिस्ट्री तयार असते. नवीन काय करायचं म्हटलं की आधी आपण पहिलं काय म्हणणार, मागे काय केलं होतं, हे जमणार आहे का, येईल का तुला, आणि किती पैसे खर्च होणार आहे, कसं प्लॅनिंग करणार तू. म्हणजे घरामध्ये एवढा मोठा ब्रह्मदेव बसले असताना तुला कशी काय एवढी अक्कल झाली आधी. कारण तुला उत्तर येतो, प्रॉब्लेम तुमचा आहे. बदले हम. दुसरा शेवटचा मुद्दा घेऊया. देवाचं म्हणून संस्कार होत नाही का. संस्कार भिन्न गोष्ट आहे. 24/7. म्हणजे मला लहानपणी पूर्वी आई सांगायची की संध्याकाळ झाली की भीमरूपी महारुद्रा म्हणायचं. तर सुट्टी असली की मी आईला म्हणायचो, आई मी ते दुपार म्हणून टाकू का भीमरूपी. आणि संध्याकाळी संस्कारचे चॅनल चालू होते. संध्याकाळ दिवा लागल्यानंतर म्हणायचं. आता तेवढं मुलं खेळ सोडून यावं लागतं कळतं. आता दुपारी भीमरूपी म्हटलं की मग किती गेलं तरी काय प्रॉब्लेमच नाही. संस्कृत म्हटल्यामुळे जिभेला वळण लागतं. संस्कारशी संबंध आहे ते काना डोक्यात. म्हणजे काही पालक मला माहिती आहेत ते पांढरी साडी नेसूनच देवाची गोष्ट सांगतात संस्कार व्हायला. नंतर रंगीत साडी, पण रंगीत साडी असेल तर मुलावर संस्काराचा काही पर्सेंटेज कमी होईल. संस्कार सुवचनातून होत नाहीत, ऐकताना त्रास होतो.
नेहमी खरे बोलावे असं लिहिलेलं असतं. हे वाचून कोणीही खरं बोलत नाही. मी तर नाहीच. माणूस मारून जाईल नेहमी खरे बोला. नेहमी खरे बोलाव्याचा अर्थ आपण काय घेतला? शक्यतो नेहमी खरे बोलावे किंवा इथं आम्ही नेहमी खरे बोलावे, आमचे आम्ही बघून घेऊ. नेहमी खरे बोलावे का? तर आणखी आधी कठीण कठीण सुविचार असतात. पैशाच्या श्रीमंतीशी पेक्षा मनाची श्रीमंती अधिक मोठी आहे. हो का? तो तुमचा बँक बॅलन्स माझ्या नावावर करा ना आणि व्हा ना मनाने श्रीमंत. तसं नाही म्हणा म्हणजे तोच विचार त्याची काय हो. समजा मला फोन आला आणि मी माझ्या मुलीला सांगितलं की संस्कार झाले ना हो. संस्कार काही वेगळी गोष्ट नाही. काहींच्या गप्पशा वेगळ्या ठेवलेल्या असतात. पाहुणे आल्यानंतर त्या गप्पशा घरातल्यांसाठी साधं. पाहुण्यांना बिस्किट कशी द्यायची असतात? बशीमध्ये 4 बाजूला 4 मध्ये 1 आणि आपण कशी घ्यायची? त्याच्या पहिल्या डब्यामध्ये हात जाईल. म्हणजे पाहुणे आले असताना असे वागावे, घरामध्ये कसे वागावे, डबल पॉलिसी कशी असावी हे आपण शिकवतो. हेच संस्कार आहेत. समजा अचानक रविवारी दुपारी आपण घर आवरायला सुरुवात केली. अचानक घर आवरणं म्हणजे बाहेरच्या खोलीतला पसायला आतल्या खोलीत घर आवरणं असं म्हणतात. तर भरपूर पसारा असेल तर मग सोपी पद्धत म्हणजे एक त्याच्यामध्ये बेडशीट टाकणं. एकदम डबल बेडवर सगळं एकदम एक कवर वाजून टाकायचं. मग मुलं काय विचारतात? बाबा कोण येणार आहे का? नाही तर सुबुद्धी झालीच कशी? आपण पाहुण्याला काय सांगतो, मुलांना काय सांगतो? पाहुणे येणार आहेत, नीट वाग. म्हणजे इतर वेळी पण पाहुण्यांसमोर नीट. संस्कार हे येतात सुवचनातून नाही, सुकर्मातून संस्कार होतात. तुम्ही कसे वागता याच्यावरती संस्कार अवलंबून आहे. काय बोलता याच्यावरती 0 अजिबात नाही. म्हणजे आमच्या इथे तर तो बिस्किटचा पुडा हातात दिला ना तर मुलाचा की पालक असे ढोसतात. थँक्यू म्हण. तुम्ही म्हणा ना, तुम्ही खाणार ना बिस्किट, मुलगाच खाणार नाही. तू म्हण थँक्यू तुम्ही म्हणा. आम्ही कसं म्हणू? तो खाणार ना, नंतर सगळी बिस्किट मुलाला द्यायला. त्यांनी काय ते करावं हे त्याच्यापेक्षा आपण काहीतरी करू या मुद्द्यात आपल्याला येता येत. सेगमेंट 2 मध्ये मला तुम्हाला सगळ्या पालकांना एक विनंती करायची. गेले काही दिवस मी या शाळेशी कनेक्टेड आहे. त्या शिक्षकांसोबत मी इंटरॅक्शन करतोय. त्यांची आम्ही काय वर्कशॉप घेतली. आपण मागे पण एकदा भेटलो. पुन्हा 4 तारखेला मी थोडं मुलांची काही वेगळी सेशन्स तिथे घेणार आहे. येऊन वेगळ्या प्रकारचे प्रयोग घेणार आहे, अमुक करणार आहे. 2 गोष्टीची तुम्ही दखल घ्यावी. ही जी सगळी मंडळी आहेत ना, या शाळेतले शिक्षक विजय आहे, नितीन आहे, नेहा आहे, श्रीधर आहे, ती पल्लवी आहे, ती पल्लवी मानसी, ही सगळी ना व्रत घेतल्यासारखं काम करत आहे ना. तर शाळा सुरू करायची ना ती मध्ये थांबवता नाही येत. बाकी कुठली गोष्ट आपण थांबवू शकतो मध्ये, पण आयुष्यातले सगळे रविवार जाळायचे 2.5 ते 5 इट्स नॉट अ जोक. हे मजाक की बात नाही. गेली 6 वर्ष ते दर रविवारी इथे येतातच आहे. मुलांसाठी काही ना काही करतातच आहे. हे अत्यंत कठीण होते सातत्यानं. तुम्हाला विनंती काय की तुम्ही किमान महिन्यातून 1 रविवार देऊ शकता का 2.5 तास? तर महिन्यातून 1 नाही, 2 महिन्यातून 1. पण इथे ना मला मदती करता काही माणसं पाहिजे. आता वर्गामध्ये 25 मुलं आहेत. समजा 2 पालक जर आले तर आम्ही जर गट केले तर मी असं म्हणू शकतो की हा 5 मुलांचा गट तुम्ही सांभाळा, तुम्ही अमुक द्या. महिन्यातून 1 रविवार आपण देऊ ना शाळेसाठी. 2 महिन्यातून 1 महिन्यातून 1. पण हे कशासाठी भरपूर पगार येऊन काम करणारे 12 महिने शिक्षक नाही. तो सोमवार ते शुक्रवार हे सगळ्यांना आपापल्या कंपनीमध्ये जीव घालवतात, तुमच्यासारखंच काम करतात. तरी 1 रविवार ते इथे देत असतील
किमान आपली बांधिलकी आहे की ह्या मुलांसाठी आपण एक रविवार महिन्यातून 2 महिन्यातून द्यायलाच पाहिजे, तर आपल्याला प्लॅन करता येईल. पण मी तर असं म्हणतो की तुम्ही 2.5 तास पण नका देऊ. तुम्ही असं ह्या रविवारचा मी 1 तास देईन, पुढच्या रविवारचा मी 1 तास देईन, तसंही प्लॅनिंग करता येईल. म्हणजे मुलांना सोडल्यानंतर मी 1 तास थांबेन किंवा घेऊन याच्या आधी मी 1 तास येईन, असंही करता येईल. पण किमान आता आपण सगळे एकत्र येऊ. तर मला असं दिसतं की बाकीच्या भाषांच्या शाळा खूप वेगाने पुढे जात आहेत. ते चायनीज शाळा जे पुढे जातात, मॅन्डरिन शाळा पुढे जात आहेत, हिंदी शाळा पुढे जात आहेत. मग आपण का मागे पडतो? म्हणजे गणपतीची आरती करायला आम्ही सगळे एकत्र. मग तुमचा प्रसाद पहिला की माझा प्रसाद पहिला, याच्यामुळे म्हणजे आम्ही जोरदार शकतो. पण तुमच्या शाळेसाठी आमच्या शाळेसाठी ती शिकवतात नाही लोक, ते बघतील ना. आपण ॲटिट्यूड बदलू ना. आपण आपल्या मुलांच्या बाजूने उभं राहू ना. आपण आपली शाळा पुढे घेऊन जाऊ ना सगळे मिळून. किमान 1 तास आठवड्यातून महिन्यातून 1 तास त्याला काहीच हरकत नाही. मग आपण जे सगळे नावं दिली आज पल्लवीकडे, मग आपण तिथे चांगलं शेड्यूल तयार करता येईल की मग कोण कुठल्या वर्गावर जाईल, काय करता येईल. पण आपल्या मुलाचं शिकणं हा आपला ध्यास होणार का? तर आपण सगळे मिळून पुढे जाऊ. ही शाळेची जबाबदारी नाही आहे. हे डोक्यातून काढा. शाळा म्हणजे काय खताची फॅक्टरी नाही की मुलांना घातलंय काय आलं का माझ्या मुलाला मराठी नाही अजून नाही आलं. हो काय कमाल आहे, वर्षभर येतोय. टक्के वाढवा टाईप सिस्टीम आपण सगळे येणार. मग आपण मुलांच्या घरी काय अभ्यास घेऊ शकू? 2-3 गोष्टी मी तुम्हाला सुचवून बघतो. म्हणजे जेव्हा आम्हाला क्रियापदे शिकवायची होती ना मुलांना क्रियापदे, तेव्हा आम्ही एक नवीन खेळ तयार केला. सगळ्या पालकांना सांगितलं की स्वयंपाकघरामध्ये काय काय क्रिया होतात त्याची आपण यादीच करूया. हे बिली 158 क्रियांची यादी तयार झाली. ही 158 क्रियापद शिक्षकांनी शिकवायची का पालकांनी? स्वयंपाकघर पुढे आहे, शाळेत जा का घरी आहे? आपण काय जबाबदारी घेणार? साधी गोष्ट बघा, कापणे, चिरणे, मळणे, टिमणे, फुटणे, तरतडणे, चिवडणे, तुफान यादी. म्हणजे भांडणे, आरडाओरड करणे, भांडी आपटणे इथपर्यंत झाला. कटकट करणे, सारखे चहा करणे, सगळ्याच. म्हणजे मुलं लिहिणार म्हणजे प्रामाणिकपणेच लिहिणार. पण किमान ही यादी आपण मुलासोबत शेअर करू शकू का? रंगांचा खेळ घेतला. सांगितली का तुम्हाला रंगांची गोष्ट मागच्या वेळी? सांगितलं मागच्या वेळी आम्ही रंगांची यादी करायला घेतली. रंग तुम्हाला किती रंग माहिती आहेत अंदाजे? अंदाज शक्यतो मराठी माणसाला 7 किंवा 12 रंग माहिती असतात. 2च ऑप्शन. 7 कारण तानापेही निपाया आणि 12 कारण 12 रंगाचीच पेटी. एकदा आणली तर ती 4 वर्ष पुरवायची. सगळे खडू सारखे झिजले कीच पुढची आणायची. 2 खडू झिजले नाही तर आधी ते संपव म्हणजे ते काय खायची गोष्ट आहे. 2 आहेत ना शिल्लक, त्याच्यात रंगव ना, काय फरक पडतो? 12च्या 12 संपूर्ण नाही. म्हणजे ट्यूब आम्हाला ते 5वी ट्यूब असायच्या. ते मी किती ट्यूब पिळतो असतो आमच्या घरचे बघायचे. 5वी ते 8वी 3 वर्ष आहे. पसापाचा ट्यूबा मिळून काय ते वाट लागेल. ते तिकडे खायला वापरतो का पावाला लावून खाते होतं गोष्टी वेगळी. माझा निळं खूप एकदम मंद निळं आकाश चांगलं दिसतं. भरपूर पाणी आलं. आमच्या मुलाने किमान 48 रंगांची यादी तयार केली. म्हणजे मी असं वेड्यासारखं पहिल्यांदा बोललो मुलाला की बिस्किट कलर. तर मुलाने एकदम कीव येऊन माझ्याकडे बघितलं. त्यांच्याला कुठलं बिस्किट? आमच्या लहानपणी एकच होतं, पार्लेजी बिस्किट म्हणजे एकच. आणखीन दुसरं ऑप्शनच नव्हतं. म्हटलं सर ओरिओचा रंग वेगळा असतो, अमुकचा अमुक असतो. म्हटलं सॉरी चूक झालेली आहे. ओरिओ बिस्किट कलर, पार्लेजी बिस्किट कलर, अमुक बिस्किट कलर असं म्हणूया.
मग त्यांना कळलं की हा सरांना जरा तरी आहे म्हणजे अगदी चटणी करा म्हणजे एकच चटणी व्हायची. आता मुलं म्हणतात कुठला सॉस, हो आमच्याकडे सॉस हा प्रकारच नव्हता. श्रीमंत लोक केचप खातात असं माहिती होतं, सॉस हे घरी आणण्याची पद्धतच नव्हती. तर कन्सेप्ट बदलली. मग तुम्हाला रंगांची नावं शेअर करता येतील का मुलांसोबत? रंग म्हणजे रंगछटा, म्हणजे पिवळसर काळा, काळसर निळा, लालसर हिरवा. इथे जे जिलेटिन पेपर मिळतात ते वेगवेगळे कॉम्बिनेशन पुढे मागे केल्या आणि ते फुल घालून दिल्या तर त्या रंगांच्या छटा मुलांना बघायला मिळतात. शून्य खर्च. किमान घरी मी काय करू शकतो ज्याने मराठीची गोडी वाढेल? एक आम्ही खेळ असा घेतला की सुलेखन करावं. सुलेखन म्हणजे कॅलिग्राफी, म्हणजे बघा शब्द असा ब, त्याचे बघायला पाय मोठे तर ग आणि ळा असा असं लिहिता येईल का? मग हत्ती शब्द कसा लिहिता येईल? मग आता नातेवाईकांची नावं कशी लिहिता येतील वेगवेगळ्या स्टाईलने? मग ते लिहायला मुलांना बरं वाटतं. वेगळ्या पद्धती वापरू का की ज्यातून किमान दिवसातून आपण 1 तास अर्धा तास मराठी करता जाणीवपूर्वक देऊ. मग या शिक्षकांचं शिकवणं सोपं होतं. एकदम मुलगा फ्रेश येतो तर त्या शिक्षकांनाही त्रास होतो. एक बॅक ऑफिस म्हणून, एक सपोर्ट ग्रुप म्हणून आपण काय काम करणार, त्यांच्या पाठीशी काय उभं राहणार? मी तुम्ही सगळे रविवार देताना आमचा तुम्हाला सलाम, पण मी किमान 1 रविवार देतो. रोज अर्धा तास आम्ही काही ना काही ते मुलाची मराठी ॲक्टिव्हिटी घेऊ. मग यांचं काम आणखी सोपं होईल. पर्यायानं आपलं मूल पुढे जाईल. हे दोन्ही बाजूनी होणारी गोष्ट आहे. आपण मुलाशी बेंडा करू शकतो का? आपण अंताक्षरी घेऊ शकतो का? गाण्यांची नाही तर शब्दांची. इंग्लिश शब्द वापरून पण चालेल. श्री देशमुखांची खूप अफलातून गोष्ट आहे. श्री देशमुख ज्या पहिल्यांदा अर्थमंत्री झाले पण ते रोह्याला गेले. त्यांचं नाव चिंतामणी. तिकडचा शेतकरी त्यांचा मित्र जो होता म्हणून तुम्ही दिल्लीला गेले म्हणजे तुम्हाला इंग्लिश बोलता येत असेल. आता तुम्हाला हो मग इंग्लिश लिहिता पण येत असेल. ते म्हणाले हो माझं नाव लिहि ना इंग्लिशमध्ये. काय नाव तुझं? माझा धोंड्या. लिहिलं DHONDA. आता वाच ना धोंड्या. अरे इंग्लिशमध्ये वाच ना, येते का मी बोलतो म्हणाले. बदल्या म्हणजे ही कन्सेप्ट लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की जो आपण भेंड्या खेळणार आहोत ना इंग्लिश शब्द वापरून चालेल ना. म्हणजे ई वरून शब्द तर इंग्लिशमधला ई नाही, मराठीतला ई ध्वनी. प वरून म्हणजे पी वरून नाही, प ने सुरू होणारा शब्द चालेल. तर मला इथून काढले सुवर्ण मध्य काढला पाहिजे. मी पूर्ण मराठी खेळ घेऊ शकत नाही, पूर्ण इंग्लिश घेऊ शकत नाही, पण माझ्या भाषेला पूरक खेळ मला घेतला पाहिजे. म्हणजे वेगळ्या प्रकारचे गृहपाठ म्हणजे घरी करायचा अभ्यास. आम्ही त्याची व्याख्या बदलली. आम्ही त्याची व्याख्या केली घराने करायचा अभ्यास. घर अभ्यास करेल तर मुलगा शिकेल. बिलकुल बदल. म्हणजे आपल्या निर्णयामध्ये मुलाला सहभागी करणार का? की आपण कोर्समध्ये जातो, आपण उद्भवतला जातो, भाजी घेताना काय बघतो हे किती पालक मुलासोबत डिस्कस करतात. म्हणजे मी कोबी घेतो तर मी काय बघतो? कोबीचं वजन बघतो, त्याचा ताजेपणा बघतो, त्याचे किती पदर आहेत ते बघतो. तर तुम्ही बघितले का की शिमला मिरची का भोंगी मिरची आपण म्हणतो कॅप्सिकम, तर काहीला 4 असतात आणि काहीला 3 असतात खालचे भाग. म्हणजे 4 असतात तो त्यातला नर असतो आणि 3 असतात ती त्यातली मादी असते. 4 वाले असतात त्याच्यामध्ये बिया कमी असतात आणि हिरवा भाग पोषण जास्ती असतं. बघितलं काय? तर भोपळा घेताना कसा घेतो? मग त्या मुलाची मराठी सुधारेल. भाषा कधी सुधारते? शब्दसंपत्ती वाढली तर. शब्दसंपत्ती वाढवण्याचं काम आपण करू शकतो. कारण मूळ गाभा तत्व काय की आपले विचार बदलले तर आपली कृती बदलते आणि विचाराला चालना भाषा देते. भाषा आपल्या शब्दसंपत्तीवरती अवलंबून आहे.
माझा काही शब्दच नसतील ना तर मला विचार नाही करता येत, मग माझी कृती बदलत. एकमेकांवर अवलंबून अधिकाधिक शब्द जेवढा मुलगा ऐकेल ना तेवढा तो अधिक समृद्ध होईल. आम्ही छोटा खेळ असा घेतला होता मुलांचा, तर काही आता मी डेमोज या दिवशी घेणार होते. आम्ही 4 तारखेला येणार होतो, काही वेगळ्या प्रकारची टेस्टिंग करणार आहे मुलांसोबत, काही खेळ घेणार आहे. मी एक एक गोष्ट आम्ही घ्यायचो. समजा एक खेळ मी असा घेतला की एखादा शब्द घेतला, समजा हा दात. त्याच्या दाताविषयी काय काय माहिती आहे? दात किडका असतो, दात पिवळा असतो, दात वाकडा असतो, दात मोठेला असतो, दात हिडीत गेलेला असतो. हा शब्द. मग झाड, मग रॉकेट, मग काय कणीस. त्याला माहीत नसेल तर आपण सांगावं, त्यातून तो पुढे जाईल. दुसरा खेळ आम्ही असं शाळेत तयार केला पालकांसाठी की 2 कुठल्याही संबंध नसलेल्या गोष्टी घ्यायच्या, त्याचा संबंध जोडायचा. काही घ्या, उदाहरण समजा रॉकेट आणि काय कणीस. मुलं सांगायची नाही, कणसाचं तेल काढायचं आणि त्याच्यावरती विमान चालवायचं, रॉकेट चालवायचं. डन. आपण रॉकेटमधून कणसं आयात करूया. डन. काही काही कणसं रॉकेटसारखी दिसतात. डन. रॉकेटही पेटतं आणि कणसंही पेटतात. डन. पण तो संबंध जोडायला लागतो, तो शब्द शोधतो, तो जाम मस्ती करायला लागतो आणि बिस्ताची शब्द संपत्ती वाढते. पण तू काही बोललं तरी चूक नाहीच आहे ना. तू चुकलाच नाहीच होत. समजा नाही सुचलं तर मग नको रॉकेट, बदली कर. तुला काय पाहिजे? तुला बैल पाहिजे की बोल म्हणजे झालं. तू म्हणजे मी चिडत नाहीच, पण तुला पुन्हा पुन्हा संधी देत आहे, मग मुलगा माझा ऐकायला. त्याच्यातल्या शक्तीची जाणीव त्याला करून द्यावी लागते. मी ओरडतो म्हणजे त्याच्या शक्ती मी नाकारतो. तुला हे जमत नाही म्हणून मी सांगतो ते कर, म्हणून मी ओरडतो. म्हणजे मी त्याच्या हेतूविषयी आणि त्याच्या क्षमतेविषयी, त्याच्या कॅपॅसिटीविषयी मी शंका व्यक्त केली. आणि मग मुलगा बंड करून म्हणतो मी बावड आहे ना, मग बावडच राहतोच, आता नडतोच. असं होतं. आपली जिंदगी स्टेकला लावतात. जिंदगी पालक काय तक्रार करतात माहिती आहे? तो सगळा अभ्यास करतो, परीक्षा पेपरच लिहितो. इतकं पालकाने टोचलेलं असणं अभ्यासावरून थोडं किमान तिथे तर मला येणार नाही पोचायला. आता मी लिहितच नाही. आता काय मजा येते बघूया. नुकसान मुलाचं होतं आणि पालकांच्या 2 गोळ्या बीपीच्या वाढतात. अरे बापरे, मोठा प्रॉब्लेम झाला. पुन्हा तपासून घ्या. एकदा फुल चेकअपच गेला पाहिजे. चेकअप डोकं तपासायला पाहिजे. बीपी वाटलं काय होणार. आणि म्हणजे मला ते खूप वेळा, म्हणजे भारतामध्ये तर 10वीला मुलगा असेल ना, पालक ओळखायलाच येतात. चेहरा ओढलेला, केस पांढरे, भयंकर चिंता, कधी भेटले की सुरुवात रडायला. हो सर 10वीला आहे का मुलगा? हो सर तुम्हाला बंकच दिसते. अरे मी कुठे बंकच करतो, तुमच्या अवस्था समजा 3च तास अभ्यास करतो. अरे खूप झालं की करतोय ना, किती तरी रडाच. आजच मी रीतीनं सांगितलं, काल आमच्या बाजूला मुलगी त्यांना फोन केला की किती टक्के मार्क पडले. ते रडत काय सांगावं आईने, मी रडत म्हणजे असं अस्वस्थ. 96% पडले. 96. आमची 4च टक्के फक्त ते 100 झाले. उद्या 100 पण भांडणं मांडली होती. काय फक्त 100, जे 100.02 आहे तो त्यांना बाकीच्याला. वाईट काय 97ला ऍडमिशन क्लोज झाली. 97. मला तर आठवतं माझ्या 1ली ते 10वीचे मग 96 होतील की नाही. एका परीक्षेत 96 ओव्हरऑल, तरी टेन्शन, आनंद नाही. हो सर 96 नाही, 96 तो नागरिक करून नाही. किती मिळाले तर मला तर कधी कधी असं वाटतं की किती मिळाले पालक समाधानी होतील. 100 मिळते म्हणजे तरी 100 बघूया ना पुढच्या वेळी. पुन्हा जीव जळतोच आहे. पण ह्या पालकाने काय खूप मोठे दिवे लावलेत अशातला काही वाघ नाही. पण आमच्या मुलांनी केलं पाहिजे की आम्ही एवढे पैसे खर्च केलेत, एवढ्या महागातल्या क्लासला घातल्या. हे बदले
टक्केवारी सर्वस्व नाही हा, ते डोक्यातून काढा. एका पर्टिक्युलर लिमिटला टक्क्याला महत्व आहेच, पण टक्के सर्वस्व नाही. म्हणजे स्टीव्ह जॉबपासून सर्वच जी कोण मोठी माणसं क्रिएटिव्ह आहेत ती टक्केवारीत मागे आहेत हा. म्हणजे मुलाचा कल ओळखणं आणि त्याची क्षमता विकसित करणं हे आपलं काम. त्याचा कल कुठे आहे, त्याला काय आवड आहे, त्याला कुठे सपोर्ट करता येईल ताकी वो आगे बढे, हे करणं. म्हणून पालक म्हणून जबाबदारी आपली वाटते. जो लेबलचा प्रॉब्लेम आहे किंवा जो आज्ञार्थी भाषेचा प्रॉब्लेम आहे, जी मुलाची शिकण्याची गती कमी करते. जर तुम्ही त्याला कर, जा, उठ, बस असं म्हणायला लागतं ना, तेव्हा त्याला ऑप्शन नाकारतो आपण. तू देशील का असं म्हणतो, तो म्हणतो की मी नाही देणार, काही देऊ शकेन का, थांबा जरा. मग नात्या बरोबरीच आहे. सोचने का मौका, गलती करने का मौका, बाकी सीखे. म्हणजे फळ कापण्याचं उदाहरण आयुष्यभर लक्षात ठेवा. मी खरंच कुठलंच फळ कापायला दिलंच नाही, तर फुकट जाईल आणि मला येणार नाही. म्हणजे आई वडिलांना पूर्ण खात्री. हा, मग मला असं वाटतं येणार नाही ना, मग नाहीच येणार, मी नाहीच कापणार, तर मला येणारच नाही. आपण शिकू शकतो ना, ही उमेद मनात निर्माण करणं हे पहिलं पालकत्व आहे. वा, उद्या गणिताची परीक्षा असं कधी ऐकलंय? घरात कोण कधी बोललंय वा उद्या गणित का, वा मज्जा आहे, उद्या गणित खला डेंजर. माझी डेड बॉडी पडलेली आहे घरामध्ये, सगळ्यांनी गंभीर चेहरे, आणि एका जागेपासून अजिबात हलायचं नाही, कळलं म्हणजे गणित. कारण गणिताची भीती कोणाला का ना, मुलाने काय प्रश्न विचारला नाही आला तर तरी पण मुलं विचारतात. तरी पण 7/16 भागिले 13.5 किती होतात? वडील काय म्हणतात, फालतू प्रश्न विचारणार होता, वेळ नाही घ्यायचं उत्तर त्याच्या, तुला एवढंच कळलं की यांना येत नाहीये. आपलं अज्ञान कबूल करणं हे पालकत्व आहे. मी मुलाला म्हटलं पाहिजे की होय हे गणित खूपच कठीण आहे, 716 भागिले काय असेल इथं काय मला आयुष्य घेणंच शक्य आहे, पण तुला यायला पाहिजे असं मला वाटतं. त्यासाठी काय करूया आपण, कुणाला भेटूया. तू मित्राला विचारतोस का, बघू बघतो मला काय जमतं का, बघू शोधून काढू. मला नाही आलं तरी तुला यायला पाहिजे हा मेसेज, हा संदेश जेव्हा मी मुलाला पोचवतो ना, तेव्हा मुलगा रिलॅक्स होतो. तुला असं वाटतं यस मुझे सीखना है, मुझे आगे जाना है. बिलकुल ये करना है की तू जाऊ शकतो पुढे, तुला जमणार, तुला येऊ शकतो. तू काळजी कमी आहे, माझी लिमिटेशन आहे. आता मला कळत नाही, काही काही कळत नाही. 7.16 वेळा माझ्या आवाका पलीकडची यायला पाहिजे. आय एम कन्सर्न फॉर यू, तुम आगे बढ़ सकते. या प्रश्नाचं उत्तर मला माहित नाही, शोधूया आपण. पण कोण दोष आहे असं वाटतं तुला? मी तुमच्याकडे, आपण याच्या मागे लागू. तब वो सीखे. आत काडी टाकावी लागते की तू शिकू शकतोस, तू पुढे जाऊ शकतोस आणि मी मदतीला आहे, मग मुलगा पुढे जातो. इथे कुठेतरी आपल्या लहानपणामध्ये आपण कमी पडलो बेसिकली. किंवा ही चूक यावेळी नको, या मुलांच्या बाबतीत नको. त्यांना आपण अधिक पुढे घेऊन जाऊ, वेगळ्या प्रकारच्या आयडियाज देऊ. सगळ्या शेवटचा भाग सांगतो आणि थांबतो. तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारले तरी चालतील. खूप महत्त्वाची गोष्ट जी आपण टाळली पाहिजे की तुलना करणं. म्हणजे आपल्या 2 मुलं असेल तर 2 मुलात किंवा बाजूच्या मुलात, ह्याला काय येतं आणि त्याला तुला कसं येत नाही, आणि हा कसं करतो आणि तू कसं करत नाही, हे बोलणं आपण थांबव. तुला काय येतं ना, यातलं चांगलं काय आहे ना ते शोधायचा प्रयत्न कर. म्हणजे खूप वेळा असं होतं की एका मुलाला चित्र चांगली काढता येतात, दुसऱ्या मुलाला येत नाही. पहिल्या मुलाला गणित चांगलं असतं, दुसऱ्या मुलाचं नाही. तर काय नाही हे बघण्यापेक्षा काय आहे चांगलं ते सांगत गेलं ना, तर मुलं जे काय नाही ना ते पण पुढे
पुढे नेतात आणि ते बदल होतो. नाही मध्ये अडकलं तर प्रॉब्लेम होतो. सिम्पल. म्हणजे तुला काय येत नाही ना हे सांगणं थांबून काय येत आहे हे पुन्हा पुन्हा सांगत नेलं ना तर ती नाहीची गॅप प्रचंड वेगाने भरून निघते आणि मुलं पुढे जातात. थोडं ॲटिट्यूड थोडा अप्रोच मधला फरक आपण केला तर होऊ शकेल. तुला काही प्रश्न असेल तर विचारत तरी चालेल मुलांच्या शिकण्याबाबत किंवा इथे भाषेचा प्रश्न होतो. घरी पालक किंवा मुलं इंग्लिश बोलतात, मुलं इंग्लिश बोलतात, पालक मराठी बोलतात. ते नेहमी कॉम्बिनेशन चाललेलं असतं. मुलं पालक फोर्सफुल असतात की मराठीच बोल. तर अशा वेळेला व्होकॅबलरीचा प्रॉब्लेम येतो की काही वेळेला तर ही मुलं एवढी फास्ट बोलतात की पालकांना समजत नाही खरं तर ऑनेस्टली. आणि म्हणून पालक म्हणतात की बाबा मराठीत बोल, मला काही समजलं नाही हे सांगायपेक्षा तू मराठीत बोल ही मला असं वाटतं की आपण यातून एक असा सुवर्णामध्ये काढू शकू की आठवड्यातून 2 तास आपण मराठी बोलू शकतो का. तर दर बुधवारी जेवायला बसतो तेव्हा मराठी बोलायचं. बुधवार आणि शुक्रवार जसं मराठी डे हेही इंग्लिशमधून बोलून चालेल. पण किंवा बुधवार शुक्रवारी आपण मराठी बोलूया किंवा बुधवार शुक्रवारी 2 तास बोलूया. मग हा वेळ वाढवून नेता येईल का. पण त्याला काही गोष्ट सांगता येईल का, जोक सांगता येतील का मराठीमध्ये की जे त्याला सुदिंग वाटेल. बेसिकली भीती कुठे असते की पुढचा माणूस प्रश्न तर नाही विचारणार. म्हणजे मी आत्ता बघितलं असतं मी म्हटलं तुम्हाला कठीण प्रश्न विचारणार आहे तर सगळी मुलं एकदम अशी करत जाईल की आहे ते हे आता आले त्रास द्यायला हे काय विचारते. तर मला तो फील हवा होता पहिल्यांदा की एकदम वरती नेऊन मग तो रिलॅक्स करणार. तर मुलांची भीती असते का ते चुकलं तर काय. म्हणजे जेव्हा मी शाळा चालवत होतो आमच्या इथे भारतामध्ये 5वीपासून हिंदी आणि इंग्लिश होतं. मी त्या पॅटर्नमध्ये होतो. आत्ता पण 5वीपासून होतं, पहिलीपासून फक्त आत्ता सुरू झालं शाळेत नव्हतं. तर आम्ही काय केलं सगळ्या पालकांना सांगितलं की दर बुधवारी घरामध्ये इंग्लिश बोलायचं 1 तास. येईल तसा जो शब्द येणार नाही त्याच्यामध्ये दुसरा कुठला पण शब्द वापरायचा. म्हणजे आय वॉन्ट भरीत चालेल, आय वॉन्ट आमटी चालेल, जे काय असेल. आय वॉन्ट आमटी, आय वॉन्ट भात, डोंट पुट भात इन आमटी काही. पण 1 तास जेवायला बसल्यानंतर बिनधास्त इंग्लिश तोडायचं. फायदा काय झाला पालकांना पण इंग्लिश येत नाही, मुलांना पण येत नाही, कोणीच कोणाला हसत नाही ना. तर वडील म्हणतात आय वॉन्ट भरीत, मुलगा म्हणतो आय वॉन्ट आमटी. दोघांना माहीत नाही भरीत क्या आमटी क्या. सांगितलंय ना 1 तास कसा तरी करून. एवढं वाटलं की बेसिक काय झालं भाषेची भीती गेली. तर तुला असं वाटतं की सोपं आहे. काय करायला पाहिजे मराठीमधून विचार करायला शिकवलं तर मराठी बोलता येईल. डोक्यामध्ये जर ऑस्ट्रेलियाची चॅनल असेल आणि तोंडामध्ये सह्याद्री चॅनल होऊच शकणार नाही, इम्पॉसिबल. सगळं फॉगी येणार. तर मला चॅनल बदलायची. मग शब्दसंपत्ती वाढवली पाहिजे, म्हणजे भाषेची भीती घालवली पाहिजे आणि गोडी लावली पाहिजे. मग मला थोडं असा राज घ्यायला लागला तरी हरकत. मग भेंड्या लावू, जोक सांगू, 1च तास बोलू, 2च तास बोलू, फक्त जेवणाविषयीच बोलू, पण बोलू त्या भाषेशी संबंधित राहू, त्यातून पुढे जाता येऊ शकेल असं वाटतं. आणखी काही प्रश्न म्हणजे तुम्ही कधी थांबणार हा सोडून बाकी कुठलाही प्रश्न. माझा एक प्रश्न होता. बऱ्याच असतं मुलांच्या मराठी चित्रपट पाहत असतो ना, म्हणजे सिनेमा मराठी नवीन असेल जुने, मुलं खूपच प्रश्न विचार नाही म्हणजे मग डिस्टर्ब होतं बऱ्याच वेळा. मी म्हणतो गप्प बस नंतर सांगतो. याच्या वेळेस काय करायचं आपण, म्हणजे चित्रपट बघत बसायचं की लिंक तुटते ना आपली बघताना, डिस्टर्ब होतो. म्हणजे आम्ही मुलासारखे प्रश्न विचारत असतो की डॅडी हे काय, डॅडी ते काय. मग अशा वेळी आपण काय करायचं त्यांचं सांगायचं. कोण उत्तर दे. मी सांगू शकते. अशा वेळेस मी काय करते, जनरली आम्ही ऑनलाईन सिनेमे बघत असतो किंवा व्हिडिओवरती, जेव्हा आम्ही पॉज करतो आणि मग त्याला ती गोष्ट समजावून सांगतो आणि मग आम्ही परत तिथे जाऊन परत निघतो. कारण आपली मग लिंक तुटत नाही बघण्याची किंवा असं होत नाही आणि मुलाला समजलं नाही म्हणून त्याच्याही असं होत नाही की लागत नाही असं आम्ही करतो. आणखी आम्ही तर शक्यतो मुलं झोपल्यानंतरच
म्हणजे मुलांच्या झोपेमध्ये मराठी चांगलं होतं आणि एका जागेत पण चांगलं होतं. तुम्ही तर म्हणजे मुद्दाम झोपत नाही ना. माझा मराठी सिनेमा बनायचा आहे. आपण जर ठरवलं की आम्हाला आपल्याला एकत्रितपणे सर्वांनी बघायचं आहे आणि जर मग त्यालाही त्यात इन्व्हॉल्व करून घ्यायचं आहे हे जर ठरवलं असेल तर मग थांबायला लागेल. पण थोडंसं आपल्याला कॉम्प्रोमाइज गिव्ह टेक आहे. कारण त्याला नाही समजलं तर बऱ्याच वेळा असं होतं की त्याला जर समजलं नाही तर त्याला इंटरेस्ट येत नाही. येणार नाही. मग ती लिंक सुटते त्याची सुटते. सर मला काही समजत नाही मी लिंक देतो. आणखी ते मला खूप वेगळे उत्तर सुचत आहे. तुम्ही आधी कोणाला वेगळं सुचतं का? असंच एक उदाहरण झालं मागच्या आठवड्यात. तारे जमीन पर पिक्चर लावला आणि सुरुवातीला त्या मुलांना काहीच समजेना झालं. तर ते प्रत्येक वेळेस त्याचे ड्रॉबॅक दाखवत होते मुलंसुद्धा की तो असाचे बोलत नाही काय नाही. त्याला फक्त मी सकारात्मक सांगितलं की तो खूप छान आहे, तो पिक्चर बघ, जिथं तुला अडकेल तिथं मला विचार. आणि बरोबर 15-20 मिनटात मुलं चेंज झाली आणि मुलं त्याच्या साईडने झाली त्या मुलांनी. आणि नंतर आपोआप त्या मुलाला काय म्हणायचं हे आपोआप त्यांना कळायला लागलं आणि ते मला विचारायला लागले आता तो असं करणार होता का. म्हणजे आपण जर मुलांना संधी दिली आणि त्यांना सांगितलं की थोडं फक्त तुम्ही लक्ष देऊन बघा, त्याच्याकडे ड्रॉबॅक कमी आहेत परंतु तो जास्त चांगला आहे, तर बरोबर मुलं डायव्हर्ट होतो. छान. आणखी हिंदी किंवा मराठी पिक्चर बघताना असा प्रॉब्लेम होतो की मुलं प्रश्न विचारतात. आपण असं करायचं की इंग्लिश पिक्चर असताना त्यांना विचारायचं, मग ते काय गुड. जय महाराष्ट्र. एकदम बरोबर. बिलकुल साथ शिकणं आहे. मी थोडं आणखी एक वेगळं ऑप्शन सुचवतो की प्रश्न विचारणं हे खूप चांगलं लक्षण आहे. मी याच्या अर्थ मुलं हुशार आहेत जर ते प्रश्न विचारत असतील तर. प्रश्न विचारत नसतील तर दाखवलं पाहिजे सायकॅट्रिस्टला की काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर प्रश्न विचारणं हे शिकण्याची प्रोसेस सुरू ठेवण्याची आहे. तर त्या प्रश्नाला आणखी काळी लावली पाहिजे. म्हणजे तू जर प्रश्न विचारत असेल तर आपण आणखी विचार, मग तुला काय ह्याच्या पुढचा सीन काय असेल, आणखी काय होईल, हा खरोखर तसा असेल का. म्हणजे आपण आणखीन 3 प्रश्न त्याला विचारून त्याला बोलता करायला पाहिजे आणि सिनेमाच्या सोबत घेऊन जायला पाहिजे त्याला. म्हणजे हे खूप चांगली गोष्ट आहे. अनेक पालक म्हणजे खूप जेव्हा जो मी टी व्हीवर कार्यक्रम करायचो तो असे काही पालक त्रासून सांगायचे हो मुलगा खूप प्रश्न विचारतो. चांगलं लक्षण आहे. तो जर म्हणजे खूप जण असं वाटतं की आपला मुलगा हा मातीचा गोळा असावा आणि तो एका जागी बसून राहावा, आपली इच्छा होती तर उठून काम करावं, पुन्हा बसावं. अच्छा ते का रोबो आहेत का. खूप प्रश्न विचारतो म्हणजे चांगलं आहे. म्हणजे तो बघाचा फॉर्म्युला की पालक माठ आणि मुलगा हुशार ना कळतच नाही मुलगा हुशार आहे ते. तो खूप प्रश्न विचारतो, चांगले उत्तरं द्या. येत नसेल तर नाही म्हणून सांगतो, पुन्हा दुसरं कोणतरी विचारतो पण विचारतोय. म्हणजे काही पालक अशी पण तक्रार करतात हो माझा मुलगा संगीतात पण खूप म्हणजे खूप त्याला हे आहे गोडी आहे आणि स्पोर्ट्समध्ये पण हो. म्हटलं मग प्रॉब्लेम काय नाही, मग काय करावं, काय म्हणजे कौतुक करावं. म्हणजे अनेक मुलांना गोडी नाही म्हणून पालकांच्या जीव जळतोय. ह्याला 2 आहेत तर त्यांना आणखी पुढे प्रॉब्लेम पडला की अरे बापरे 2 मध्ये म्हणजे पूर्ण मूर्ख पालक असेल तरी प्रॉब्लेम होतो. काही सेमी मूर्ख असतात पण मुलांना प्रश्न अधिक विचार म्हणजे त्यांच्यासोबत आपण जाऊ शकू. आणि ही पण मला आयडिया आवडली इंग्लिशची की आपण अधिक शेअरिंग त्यांच्याशी करू शकू. म्हणजे मुख्य याचा फायदा होतो. याचा फायदा काय होतो की आपल्या वडिलांना पण खूप गोष्टी माहीत नाहीत आणि त्या आपण त्यांच्याशी शेअर करतो. ह्याचा प्रचंड आनंद मुलांना होतो. बिलकुल हेही शिकणं आहे. आता मी जर विचारलं की आपण कोणाकडून शिकू शकतो का, कधी शिकू शकतो का, तर ती उमेद त्यांच्यात आपण रुजवणं की मी कुठूनही शिकतो, कोणाकडून शिकतो, कोणाकडून शिकण्यात काहीच गैर नाही हा मेसेज पेरत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. माझी मुलगी वयाने मोठी म्हणजे या मुलांपेक्षा त्याचा 18-20 युजली आम्ही एकत्र टीव्ही जेव्हा बघतो किंवा ऑनलाईन मूवी जेव्हा बघतो ते युजली सगळ्या पिक्चरचे रिव्ह्यूज असतात आणि मराठी मूवी आम्हाला सगळ्यांना आवडतात. पण तिची गाण्यात आवड जास्त असल्यामुळे ती पहिलं त्या पिक्चरमधलं एखादं फेमस गाणं बघते, त्याचा अर्थ विचारते, मग मी तिला रिव्ह्यू वाचायला सांगते आणि पिक्चर संपल्यानंतर आम्ही एकमेकांना विचारतो की तुला काय वाटतं, तुला कळला का तो पिक्चर वगैरे असं. पण म्हणजे की मला हे तेव्हा जाणवलं जेव्हा तिने गाणं शिकायला सुरुवात केली की तिला रिव्ह्यूपेक्षा तिला त्या गाण्याचा अर्थ जास्त आवडतो. त्यामुळे ती गोष्ट मला तेव्हा लक्षात आली की गाणं नुसतं म्हणण्यापेक्षा ते गाणं समजून घेणं ते खूप महत्त्वाचं.
काही लिस्ट असते समजा त्याच्यातनं कुठला तरी आम्ही एखादा पिक्चर निवडतो की हा आज बघायचा. तर माझ्या मुलीचा पहिला प्रश्न असतो की पप्पा तो फायटिंगचा आहे का की विनोदी आहे. फायटिंगचा असेल तर मग मी नाही बघणार, विनोदी असेल तर मग आपण सगळे बघू. तर आम्हाला वाटतं की तिने सगळ्या पिक्चर बघावे किंवा तिने थोडंसं धीट व्हावं. तर त्यासाठी काय करता येईल, जशी ती खूप म्हणजे लाजळू धीट नाही आहे त्याची. किती वर्षाची आहे? 10 वर्षाची मुलगी आहे. काय ह्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? हा प्रॉब्लेम मला वाटतं बऱ्याच पालकांना आहे की त्यांना मराठी पिक्चर किंवा हिंदी पिक्चरमधला व्हायलन्स चालत नाही किंवा भांडं मारामारी ते ओरडतात विलन ओरडते नाही. तर इंग्लिश पिक्चरमधले वाटतं बघतात. हां, खरं आहे. कारण ते कम्पेअर करत असतात. लावलं पिक्चर आणि 5 मिनिटं झाली ते काहीतरी विलन आला लगेच बंद करा. 5-10 मिनिटापेक्षा जास्त आम्ही हिंदी मराठी पिक्चर नाही बघू. मात्र इंग्लिश पिक्चरचं ते कार्टून त्याच्यात काही पण कोणताही व्हायलन्स बघत असतात. मग हा डिफरन्स कशामुळे असेल? भाषेमुळे असं आहे किंवा दिस हां मला असं वाटतं की आपण जास्त भीती घालून शिकवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक वेळेला की असं करू नकोस हे होईल, ते करू नकोस ते होईल. मग अशी मी बोलल्याप्रमाणे किंवा पिक्चर बघताना सुद्धा फायटिंग शाळेत जाऊन असं वागू नको, भांडणं करू नको. मला वाटत नाही की असं भीती घालून शिकवलं पाहिजे. एक मला असं वाटतं की आपण वेगळ्या कल्चरमधून आहोत. ह्या मुलांचं पूर्ण आजूबाजूचा कल्चर बाजूचं बघणं वेगळं आहे. हा त्याचा फरक पडतो. दुसरा भाग असं होतो की ही फायटिंग खोटी आहे, ह्याच्यात काही अर्थ नाही, ही बकवासगिरी आहे. त्याच्यामध्ये नावामध्ये फाईट कंपोजरचं नाव आलेलं आहे. हे म्हणजे तबल्यावरचे आवाज आहे गिचक्यू पिचक्यू असे जे 2-3 फाईट सुद्धा माणूस ऑन द स्पॉट जाईल. तर हे खोटं आहे सगळं. तर तू म्हणतोस ते खरं आहे. आपण हा सीन फॉरवर्ड करू म्हणजे मुलांच्या भावनांशी सहमत झालं ना, म्हणजे मुलांच्या मताशी नाही. तुझं म्हणा की हे बकवास आहे किंवा हे बंद करा, त्या मताशी मी समजत नाही. पण तुझी भावना मला समजते की हे बंडलच आहे आणि मला कळलं की हे खोटं आहे. तर आपण हा सीन फॉरवर्ड करू आणि पुढे जाऊ. असा काही मार्ग त्यातून काढता येतो का? कारण हा थोडा एक वेगळं वातावरण बाजूला असल्यामुळे कोणाला तो भाग आहे. जसं आता आपण जो एकदम नेहमी दिशावनिशाचे पिक्चर बघत असेल, त्यात आपण एखादी आर्ट मूवी दाखवली सत्यजित रेची, तर त्याला एकदम खाली ढेकून चालायला लागते. हे काय कुछ होई नाही राहा याला, कोणी राडा बिडा कोणी वळ नाही. तर आर्ट फिल्मच्या डोक्यापलीकडेच जाईल. त्यामुळे ह्या मुलांचं खूप शांत जीवन इकडे आहे. तर ते असं मारामारी राडे बिडे हा शब्द पण ऐकला नसेल, तर असं इथे बघत नाही. आपण हे खूप वेगळ्या तऱ्हेने अनुभवलं असल्यामुळे हा एक नॉर्मल भाग वाटतो. म्हणजे जेव्हा रामायण चालू होतं तेव्हा आमचं क्लास शाळा आम्ही चालवायचो, तेव्हा रामायणाचं लग्न राम सीतेचं हे 2 एपिसोडमध्ये दाखवलं दणदण. तरी पण तिसऱ्या किंवा चौथ्या मुलांनी विचारलं कसं रामायण सीतेचं लग्न झालं आहे, मग तू सगळं बघता ना रामायण. नाही पण ते गाणं म्हणायला बागेत गेलेच नाही. मग डोळ्याचं म्हणजे नाही की राम गाणं म्हणत बागेत पळतो आणि सीता तुम कहा मैं कहा वगैरे बडाबड चालू. पण त्याला लग्न झालं म्हणजे डायरेक्ट जाऊन बागेत जाऊन गाणी म्हणायची की म्हणजे रजिस्टर सही नाही केली तर बाकी रामायणात भरपूर गाणी, फक्त पळापळीची गाणीच नाही, गुलाबी तीच शोधतात. म्हणजे कोण काय बघत असेल ते होऊ शकतं असं. पण इव्हन आत्ताची मुलं बघायला गेलं तर जरा थोडी फॉरवर्ड म्हणा किंवा कशी. कारण माझ्या मुलांनी असंच झालं होतं, मित्राच्या घरी खेळायला गेला आणि ते व्हिडिओ गेम खेळत होते. ते त्या मित्राच्या वडिलांनी सांगितलं हे काय तुम्ही जेव्हा बघावं असं व्हिडिओ गेम खेळत असतात. आमच्या लहानपणी आम्ही असं करत नव्हतो, आम्ही बाहेर जाऊन खेळत होतो. आम्हाला त्याने माझ्या मुलाने सरळ सांगितलं तुम्हाला मित्र होते खेळायला, तुमच्याकडे व्हिडिओ गेम नव्हते. आमच्याकडे व्हिडिओ गेम आहे खेळायला, आम्ही व्हिडिओ गेम खेळतो. मग त्याला वाईट वाटतं. मला नंतर सांगितलं तुझ्या मुलांनी मला उलट उत्तर. खरं उत्तर एकदम सुलट आहे. म्हणजे वडिलांनी असं म्हटलं की बाबा मी पण खेळते व्हिडिओ गेमचं लहान मी खेळते माझ्या मुलांना, मला आवडतं. पर्याय नाही. म्हणजे व्हिडिओ गेम का खेळू नये, कारण ते सगळं व्हिडिओ गेम 4 बटनातच आहे, पुढे पाठीवरती काय नाही. पण तसं बघायला गेलं तर तिथे पण त्यांना खूप हे करायला कारण हा आपण त्यातून काढलेला मध्यम मार्ग आहे. म्हणजे तो त्याचा अधिक होऊ नये एवढंच भाग. असं मी आता माझा विरोध नाही. त्याच्यामुळे मला पण म्हणजे माहिती आहे
तर मला आठवतंय मला एक गेम खेळायला, म्हणजे मी इंडियामध्ये असताना ते व्हिडिओ पार्लरमध्ये काम केलं, त्याच्यामुळे मला ते मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी मला स्वतःला बसायला लागायचं खेळायला. त्याच्यामुळे मला आठवतं मी एक गेम रेमॅन म्हणून, रेमॅन 2 म्हणून, तो अख्खा गेम जवळजवळ मला वर्ष लागलं होतं खेळायला. आणि नंतर मला इथं आल्यावरती DVD मिळाली, इथे पण मग मला आवडायचा तो गेम, मी खेळायला सुरुवात केली आणि माझ्या मुलांनी फक्त 3 महिन्यामध्ये तो गेम संपवला. तेच तर Windows 7 ना. आपली तुलना करू नाही, आता छोटा मुलगा Windows 8 आहे का विचारतोय कॉम्प्युटरवर, तर मी हात लावणार. म्हणजे आपल्याशी तुलना करूच नका, तेच तर सांगतोय मी. आपल्याला वेळ लागणारच, त्याचं काही वाजच नाही. इव्हन असं आता ते मध्ये माझी एक मैत्रीण आहे, तिचे स्टुडंट्स आहेत, त्यांच्यात पण बोलणं चाललं होतं. तर ती एका आईने आपल्या मुलीला सांगितलं इथे की तुला मी तुझ्या जन्मापासून ओळखते. तर त्या मुलीने सांगितलं मी तुला त्याच्या 9 महिने आधीपासून ओळखते. मग त्या ज्ञानेश्वरांना नमस्कार करत, ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली वगैरे असं तसं तिने सांगितलं, समजावलं. त्यांना कोण हक्क दिलं त्यांना सुसाईड करायचं, म्हणजे यांनी सुसाईडच केली ना. असं रामाला नमस्कार करत का रामाला नमस्कार करायचा, त्याने का त्याच्या बायकोवर डाऊट घेतला. मग अशा माणसाला आपण का नमस्कार करायचा. बरोबर, पिढी आहे. पण हे ते चुकीचं नाही. ते स्वतंत्र मुलांना द्यावं. आपण आपली हिंमत नव्हती घरच्यांना विचारायची, म्हणजे आपल्याला बनवायचा द्यायला लागला. आपण नमस्कार करत तर केला हवा. मागच्या वेळी तुम्ही गोष्ट सांगितली होती कंसाची, होता का तुम्ही मागच्या वेळी? तुम्ही कंस म्हणजे घडलेली गोष्ट होती. त्या शोभा भागवतच्या सारसबागेच्या समोर पुण्याला बालभवन चालवतात, त्या मुलाला गोष्ट सांगत होती. तर शोभा भागवतची ओळख ना, शोभा भागवतनी मराठीतलं पहिलं पेरेंटिंगचं पुस्तक लिहिलं आपली मुले म्हणून, जे राजवंश प्रकाशनाने काम. म्हणजे आम्ही सगळे पेरेंटिंगसाठी काम करणारी माणसं शोभाच्या खांद्यावरती आहोत. इतकं शोभाचं खूप मोठं योगदान त्या क्षेत्रामध्ये आहे. आणि गेली जवळजवळ 20 वर्ष ते बालभवन चालवतात सारसबागेच्या समोर पुण्याला. तर ती शिबिरामध्ये मुलांना गोष्ट सांगत होती की कंसाने त्या 8 मुलं मारली देवकीची. तर एका मुलाने हातवरती केला, मी असं विचारलं की इज दॅट कंस वॉज क्रेझी. तर तिला कायच कळलं. तिने का 8 का मुलं का मारली. नाही, असं होतं की 9वं मूल जे होणार आहे ना, ते काही कंसाचा वध करणार आहे, मग 8 मुलं मारायची, मग 9वं पण मारणार. पण तरी सांगितलं अरे पण त्याने तर कृष्णाच्या आई वडिलांना वेगवेगळ्या चेंबरमध्ये ठेवलं असतं ना, तर तुला मुलंच झालं नसतं ना. शोभा म्हणाली मी तर खालीच बसलो. एवढे वर्ष मी सांगतोय गोष्ट, पण एवढी सोपी गोष्ट मला पण कळते. म्हणजे मुलाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असल्यामुळे त्याच्यामुळे कंस म्हणजे अगदीच मॅड आहे. आता आपण इतकी वर्ष गोष्ट ऐकतोय, पण माझ्या डोक्यात कधी आलं नव्हतं की कंसाने कसा मार्ग काढला असता. त्यामुळे काही काही गोष्टीला आपल्याकडे उत्तरं नसतात. त्याच्यामुळे आपण हो हवं तुझं म्हणणं मला मान्य आहे किंवा चांगली कल्पना आहे, आता आपण जरा इथे एक ब्रेक घेऊ म्हणजे मला श्वास घेता येईल. माझी तुम्हाला मी ईमेल पण देऊन ठेवतो, तुम्हाला काही प्रश्न असले आणि मला मेल केले तरी पण चालेल. माझा मेल एकदम सोपा आहे, राज कॉपर, कॉपर म्हणजे तांबे, तर rajcopper@gmail.com.